नगरपालिका आणि नगर परिषदांच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी काल सुपर संडे ठरलाय आणि त्याच निवडणुकांसाठीच्या प्रचाराच्या तोफा आज थंडावतील। पण त्याआधीच राज्यामधली जवळपास 20 नगर परिषदांमधून एक मोठी बातमी समोर येते, ती म्हणजे राज्यामधल्या काही नगरपालिका आणि नगर परिषदांच्या निवडणुकीला ब्रेक लागलाय। अर्थात गेल्या 2 आठवड्यांपासून जिथे प्रचाराचा धुरळा उडत होता तिथे अचानक निवडणूक लांबल्यामुळे कार्यकर्ते आणि उमेदवारांच्या उत्साहावर पाणी फिरलं गेलंय। जिथे जिथे निवडणूक पुढे ढकलली आहे तिथल्या निवडणुकीचा कार्यक्रमही जाहीर झालाय। जिथे जिथे निवडणूक पुढे ढकलली आहे तिथे आता 20 डिसेंबरला मतदान पार पडेल आणि 21 तारखेला मतमोजणी होईल, तर उर्वरित ठिकाणांच्या निवडणुका मात्र ठरल्याप्रमाणे 2 डिसेंबरला नियोजित वेळेमध्ये पार पडतील। आता बातमी आहे कोकणामध्ये महायुतीमध्ये सुरू असलेल्या शिमग्याची। कोकणामध्ये शिंदेची शिवसेना विरुद्ध भाजप वादाचा भडका उडालाय। भाजप कोकणामध्ये पैसे वाटत असल्याचं सांगत निलेश राणेंनी भाजपला चॅलेंज केलंय। त्यांनी थेट भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांना प्रत्युत्तर देत एकनाथ शिंदेंनी मालवणच्या सभेमध्ये निलेश राणेंचं तोंड भरून कौतुक केलंय। निलेश राणे कोकणामध्ये धमाका करणार असल्याचा विश्वासही एकनाथ शिंदेंनी व्यक्त केलाय। मी बोलतो ते करतो, शब्द देताना 10 वेळा 100 वेळा विचार करतो, पण एकदा शब्द दिला की माघारी नाही। किती काही कोणी केलं तरी सुद्धा, किती लावा शक्ती, किती लढवा युक्ती, कोणी किती करा कल्ला, पण मालवण हा शिवसेनेचाच बालेकिल्ला आहे ना, बरोबर? निलेश म्हणजे शिवसेनेची भगवी रेष आहे। इलाका किसका भी हो, धमाका निलेश राणे ही करेगा। शिवसेनेचे खणखणीत नाणं म्हणजे निलेश राणे, शिवसेनेचं खणखणीत नाणे म्हणजे निलेश राणे, हेही मी या ठिकाणी सांगतो। निलेश कितना भी विरोध होने दो, निलेश विरोधियों पे करेंगे मात, डरने की नहीं बात, उनके पीछे खड़ा है एकनाथ। घाबरायचं काय करा, चांगलं काम करताना काय घाबरायचं नाही। तर मालवणमधल्या सभेमधून निलेश राणेंनी विरोधकांवर निशाणा साधलाय। शिवसेनेवर वार करणाऱ्यांना सोडणार नाही असा इशारा निलेश राणेंनी दिलाय। ज्यांनी ज्यांनी शिवसेनेवर वार करायचा प्रयत्न केला त्याच्यावर फक्त एक वार नाही, त्याच्यावर 2-2 वार केले, पण मी माझ्या पक्षावर वार होऊ दिला नाही। मी माझ्या मतदारसंघावर आज काय करणार आहेत, करून करून काय करणार आहेत, तो आजचा विषय नाही। आज शिंदे साहेब व्यासपीठावर आहेत, त्याच्याबद्दल आपण बोलतच आलेलो आहोत। आज मी त्यांच्यासमोर नको ते विषय काढणार नाही। दरम्यान निलेश राणेंनी पुन्हा एकदा रवींद्र चव्हाणांना लक्ष्य केलंय। 2 नंबरवरून डिवचणाऱ्या रवींद्र चव्हाणांची घमेंट महाराष्ट्र लवकरच उतरवणार असल्याचा इशारा निलेश राणेंनी दिलाय। हे भाषण जरा पूर्ण बघण्यासारखं आहे, ऐकण्यासारखं आहे। त्यांनी असं म्हटलं, सभागृहात असं म्हटलं की बाबाराव तुम्हाला म्हणून सांगतो की नंबर 1 हा नंबर 1च असतो, नंबर 2 ला काही किंमत नसते, असं त्यांनी म्हटलं। मी विवाद नाही। चला ठीक आहे, हा पण एक बदल चव्हाण साहेबांमध्ये मी बघितला। फडणवीस साहेबांबद्दल तर आदर आहे। हे रोज जे कोडवर्ड मध्ये जे धमकी देत आहेत ना, ते एकदा उघडच देऊन टाका ना। माझं म्हणणं आहे चव्हाण साहेबांना, तुम्ही जे कोडवर्ड मध्ये धमकी देताय ना चव्हाण साहेब, ही घमेंड आहे। मोठमोठ्यांची घमेंड उतरली हो ह्या महाराष्ट्रामध्ये। कोकणात शिवसेना विरुद्ध भाजप हा वाद पेटलेला असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी भाजप खासदार नारायण राणेंची भेट घेतली आहे। मालवणमधील प्रचार सभेआधी एकनाथ शिंदेंनी खासदार नारायण राणेंची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली आहे। यावेळी उद्योगमंत्री उदय सामंतही उपस्थित होते। तर सिंधुदुर्गामध्ये सध्या ज्या घडामोडी सुरू आहेत त्याबाबत दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे। दरम्यान युती धर्मावरून शिवसेना आणि भाजप आता आमने सामने आले। कुटुंबामध्ये पण छोट्या मोठ्या कुरबुरी असतात, पण एक जो काही लार्ज इंटरेस्ट जो आहे हा आमचा जो आहे तो महाराष्ट्राच्या विकासाचा अजेंडा आहे आणि विचारधारेचा जो विषय आहे, आणि म्हणून विचार, विकास आणि विश्वास याच्यावर आमची त्रिसूत्रीवर माहिती झालेली आहे। त्यामुळे प्रत्येकाने आपापल्या आचारसंहिता म्हणजे
जसं युती धर्म पाळण्याबद्दल घालून घेतली पाहिजे. सगळ्यांनी घालून घेतली पाहिजे. सगळ्यांनी आम्ही पाळतो आहे. मी हेच सांगितलं समन्वय समितीच्या बैठकीमध्ये, आमचे ठरलंच आहे कोणीही मतभेद आणि मनभेद होणार नाही याची काळजी घ्यायची आहे. मित्रपक्षावर टीका करायची नाही याची काळजी घ्यायची आहे. सर्वांनीच याचे बंधनं पाळायचे आहेत. मित्रपक्षांनी बंधन पाळायचे आहे, कोकाटेजींनी बंधनं पाळायचे आहे, चंद्रशेखर बावनकुळेंनी बंधनं पाळायचे आहेत. सर्वांनीच बंधनं पाळायची आहेत. कोकणात महायुतीमध्ये सुरू असलेल्या वादाची राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरेंनी खिल्ली उडवली आहे. जागा वाटपाचा असला फॉर्म्युला आपल्याला कधीच कळला नाही असं तटकरेंनी म्हटलंय. तर यावेळी त्यांनी मंत्री भरत गोगावले, आमदार महेंद्र दळवी आणि महेंद्र थोरवेंवरही टीका केली आहे. आता एक जिल्हा परिषद पंचायत समितीचा त्याचं एक अजब तरकट समीकरण मांडलं गेलं की 59 संख्या भागिले 8 आमदार 8 56 आणि वरती 3 तिघांना. हे असलं काय राजकारणामधलं समीकरण माझ्यासारख्या छोट्याशा माणसाला आयुष्यात कळलं नाही. कदाचित त्यांच्याकडचं ज्ञान आगाध आहे, त्यामुळे त्यांच्याकडे अशी एकंदर युतीची वाटपाची समीकरणं असतात. नगरपंचायती आणि नगर परिषदांच्या निवडणुकांमध्ये सत्ताधारी महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा जोरदार सामना रंगणार असलं वाटलं होतं. मात्र भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेतील संघर्ष चर्चेच्या केंद्रस्थानी राहिलाय. सांगोल्यामध्ये काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची सभा झाली आहे. तेच सांगोला आहे जिथे शिंदेचे माजी आमदार शहाजी बापू पाटील यांनी फडणवीसांवर जोरदार आरोप केले होते. हे तेच सांगोला आहे जिथे शरद पवारांच्या राष्ट्रवादीची मदत घेत एकनाथ शिंदेच्या शिवसेनेनं भाजपला आव्हान दिलं होतं. हे तेच सांगोला आहे जिथे मंत्री जयकुमार गोरेंच्या पुढाकारानं भाजप, शेकाप आणि राष्ट्रवादीचे दीपक आबा साळुंखे अशी अनोखी युती झाली आहे. त्यामुळे शिवसेनेचे माजी आमदार शहाजी बापू पाटील हे पूर्णतः एकटे पडले. खिंडीत सापडलेल्या शहाजी बापूंची हिंमत वाढवण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सांगोल्यामध्ये धडकले. 2 डिसेंबरला शिवसेनेचाच मतदान करा असं आवाहनही त्यांनी केलंय. त्यावर काल थेट फडणवीसांनीच उत्तर दिलंय. वेगवेगळे आपले चिन्ह आहेत, ते चिन्ह आपण त्याची बटन दाबून ही जी काही आपली नगरपालिका आहे ती आपल्या सगळ्या या नेत्यांच्या हाती तुम्ही द्या. मी तुम्हाला एवढंच सांगतो, 2 तारखेला आमची काळजी तुम्ही घ्या, त्यानंतर 5 वर्ष तुमची काळजी आम्ही घेतल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास तुम्हाला देतो. आता फडणवीसांनीच 2 तारखेचा उल्लेख केल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचवल्यात. कारण गेल्या काही दिवसांपासून भाजपचे प्रदेशाध्यक्ष असतील किंवा अनेक नेते असतील त्यांनी 2 डिसेंबर आणि महायुती यावर अनेक विधानं केली आहेत. चर्चा तर इतक्या रंगल्या होत्या की 2 तारखेला महायुतीमध्ये काडीमोड होतोय की काय. पण फडणवीसांनी काय महायुती अभेद्य आहे असं जाहीरपणे सांगितलंय. पण शहाजी बापू पाटलांनी सांगोल्यातून भाजपला आव्हान उभं केलं तेव्हापासून शिवसेना भाजपमधली दरी दिसू लागली आहे. आणि त्याच सांगोल्यामध्ये फडणवीसांनी भाजपच्या विजयाचा विश्वासही व्यक्त केलाय. त्याच सांगोल्यात शिंदेंनी विजयाचा विश्वास दाखवला होता. मित्रांनो शहाजी बापूंचा घात केला असं म्हणत भाजपवर घणाघाती टीकाही केलेली होती. मात्र चर्चा झाली ती त्यांनी केलेल्या कौतुकाची. दरम्यान कोकणामध्ये सुरू असलेल्या वादानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी 2 डिसेंबरपर्यंत युती राहील असं विधान केलं. त्यानंतर त्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उत्तर दिले, ते पाहूयात आपण. 2 तारखेपर्यंत मला युती टिकवायची आहे, मी नंतर उत्तर देईन. खरं का पण निलेश राणे जे म्हणतात ते खरं आहे का खोटं आहे? 2 तारखेपर्यंत मला युती टिकवायची आहे, मी नंतर उत्तर देईन. खरं का पण निलेश राणे जे म्हणतात ते खरं आहे का खोटं आहे? मी मुख्यमंत्र्यांशी याबाबत बोललो काल. ते म्हणाले असं त्यांचा बोलण्याचा उद्देश नव्हता. 2 तारखेपर्यंत तरी आपण बाबा वादविवाद नको, हे थोडं टाळूया, अशा प्रकारचा त्यांचा बोलण्याचा उद्देश होता असं मला ते म्हणाले. मी म्हणालो बाबा ह्याच्यावर आम्ही काय, आमची भूमिका तर स्पष्ट आहे. पंढरपूरला आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र बनवण्यासाठी भाजपला सत्ता द्या असं आवाहन पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सांगता सभेमधून पंढरपुरांना केलं होतं. तर पंढरपूर शहराच्या विकासासाठी किमान 3,500 कोटी रुपयांची गरज आहे. आता एवढा निधी तुम्ही कुठून आणणार असा सवाल गोरे यांनी विरोधी उमेदवार डॉक्टर प्रणिता भालके यांना केलाय. तर गेल्या निवडणुकीमध्ये हारले ते आता पुन्हा एकदा हरतील असा टोला भगीरथ भालके यांनी गोरे यांना लगावलाय. या शहराच्या विकास कामासाठी जे हे शहर आंतरराष्ट्रीय दर्जाचं बनवायचा संकल्प माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी केला आहे, त्या शहराच्या विकासासाठी किमान 3,500 कोटी रुपयाचा निधी लागणार आहे. सांगा ताई, हे 3,500 कोटी रुपये तुम्ही कुणाला मागणार आहे?
हे पैसे तुम्ही कुणाकडून आणणार आहे? चिपळूणमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेची जाहीर सभा पार पडली. यावेळी एकनाथ शिंदेंनी विरोधकांवर निशाणा साधलाय. विरोधकांसाठी लाडकी बहीण योजना पोटदुखी आहे. योजना बंद करण्यासाठी अनेक प्रयत्न सुरू असल्याचं म्हणत शिंदेंनी विरोधकांवर निशाणा साधलाय. तर लाडकी बहीण योजना माझी सर्वात लाडकी योजना आहे. पद येतात आणि जातात, पण लाडक्या बहिणींना भाऊ म्हणून मिळालेलं पद आयुष्यभर पुरणार आहे, अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदेंनी दिली आहे. आणि त्यामुळे लाडकी बहीण योजनेवरून महायुतीमध्ये पुन्हा श्रेयवाद पेटण्याची शक्यता आहे. चिपळूणमध्ये आता पुन्हा भगव्याचंच राज्य आणायचं आहे. या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये जिथं जिथं आम्ही फिरलो त्या त्या भागामध्ये शिवसेना आणि धनुष्यबाण पोचला. मी मुख्यमंत्री असताना 2.5 वर्षामध्ये या राज्यामध्ये जे काम केलं ते आपण पाहिलेलं आहे. अनेक विकास प्रकल्प जे थांबले होते ते आपण त्याला चालना दिली. कल्याणकारी योजनांमध्ये मला सगळ्यात माझी आवडती योजना कुठली असेल तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. ही योजना सुरू करताना अनेक विरोधकांनी त्यामध्ये अडथळे आणले. नागपूरच्या काटोलमध्ये भाजपचा लाव रे तो व्हिडिओच्या माध्यमातून प्रचार. सलील देशमुखांनी आपल्याच उमेदवारांवर टीका केलेला व्हिडिओ भाजपनं दाखवलाय. तसंच अनिल देशमुखांनी 15 वर्ष काटोलचं नेतृत्व केलं, मात्र त्यांनी काटोलसाठी काहीच केलं नाही आणि त्यामुळे शेवटी त्यांच्यावर डोकं फोडून घेण्याची वेळ आली आहे, अशी टीका भाजपच्या चरण ठाकूरांनी केली आहे. काटोल ते भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार कल्पना उपम यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुखांना लक्ष केलंय. काल अनिल देशमुखांनी काटोलमध्ये जोरदार प्रचार केलाय. मात्र देशमुखांनी 25 वर्षांच्या मंत्रिपदाच्या काळामध्ये काटोलसाठी काय केलं असा सवालही भाजपनं उपस्थित केलाय. की लाडकी बहीण म्हणून अनिल देशमुख साहेबांना माझा एक प्रश्न आहे की 25 वर्ष ते काटोल शहरामध्ये मंत्री म्हणून होते. त्यांनी या काटोल शहरासाठी एक तरी काम कोणतं केलं असेल तर ते सांगावे आणि ते कोणत्या याच्यावर ते लोकांना मतं मागत आहे याचाच आम्ही लोकांना प्रश्न करत आहे. आमदार साहेबांचे एवढे कामं काटोल मध्ये केले आहे त्यांनी ते याच्या पुढे फक्त भारतीय जनता पक्षच राहणार आहे, इतर कोणताही पक्ष इथे राहणार नाही आहे. जवळपास 1 महिन्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत आज प्रसार माध्यमांशी संवाद साधतायत. गंभीर आजारावर उपचार घेत असल्यामुळे संजय राऊतांनी काही काळ स्वतःला राजकारणापासून दूर ठेवलेलं होतं. मात्र आता प्रकृतीमध्ये सुधारणा झाल्यानं राऊत पुन्हा एकदा राजकीय जीवनामध्ये सक्रिय होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे राज्यात सुरू असलेल्या राजकीय रणधुमाळीवर राऊत आज काय बोलणार याकडे सर्वांचंच लक्ष असेल. मंत्री छगन भुजबळ यांनी येवल्यामधल्या सभेला रुग्णालयामधून संबोधित केलंय. युतीच्या सभेला छगन भुजबळ यांनी रुग्णालयामधून संबोधित केलंय. येवल्यातील शनी पटांगण इथे प्रचार सभेमध्ये भुजबळ यांनी सभेला मार्गदर्शन केलंय. रायगडच्या उरण नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये पैशांचा गैरवापर होत असल्याचा आरोप शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं केलाय. भाजपचे उमेदवार नंदू लांबे हे निवडणूक केंद्राच्या आतमध्ये बैठका घेऊन पैशांचा वापर करत असल्याचा गंभीर आरोप शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे युवक अध्यक्ष मेहबूब शेख यांनी केलाय. या संदर्भात निवडणूक आयोगाकडे तक्रार देखील दाखल करण्यात आली आहे. मेळघाटाच्या धारणी नगर पंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी भाजप आमदार केवळराम काळे आणि माजी आमदार बच्चू कडू आणि माजी आमदार राजकुमार पटेल यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. या ठिकाणी भाजपकडून सुनील चोथमल यांना, काँग्रेसकडून त्यासोबतच राजकुमार मालविया यांना तर बच्चू कडू यांच्या प्रहार पक्षाकडून मोहम्मद रफिक मोहम्मद युसुफ या मुस्लिम उमेदवाराला नगराध्यक्षपदासाठी तिकीट देण्यात आलंय. दरम्यान आमचे प्रतिनिधी प्रणय निर्बान यांनी भाजपचे उमेदवार सुनील चोथमल यांच्याशी बातचीत केली आहे. धारणी नगर पंचायतचा प्रचार जोरात सुरू आहे. मी आलो सध्या धारणी शहरामध्ये. धारणी नगर पंचायतचे जे भाजपचे उमेदवार आहे आणि भाजपचे आमदार केवळराम काळे हे सुद्धा प्रचाराला उतरलेले. आपल्यासोबत उमेदवार सुनील चोथमल आहे नगराध्यक्ष पदाचे. मुख्यमंत्र्यांची अमरावती जिल्ह्यात फक्त धारणीमध्ये सभा झाली, त्यामुळे थोडा उत्साह वाढला तुमचा? खरोखरच मुख्यमंत्री साहेबांनी आपल्या महाराष्ट्राकरता अनेक योजना जाहीर केलेल्या आहेत. त्या योजनांचा जनतेला पुष्कळ लाभ झालेला आहे आणि जनता जी आहे भाजपच्या पाठीशी उभी आहे. दिल्लीमध्ये नरेंद्र मोदी आहेत, महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस साहेब आहेत आणि भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे.
आणि विशेष म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मेळघाट मतदारसंघ म्हणजे विशेष लक्ष आहे आणि या विशेष लक्ष संदर्भामध्ये पहिल्यांदा त्यांनी धारणीमध्ये त्यांनी सभा लावली आणि सभेमध्ये त्यांनी सर्वांना धारणीच्या जनतेला उद्देशून सांगितलं आहे की आपण या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचे जे अध्यक्षाचे उमेदवार आहेत, नगरसेवक आहेत, त्यांना तुम्ही निवडून द्या. निवडून आल्यानंतर भारतीय जनता पार्टीच्या नगरपंचायतमध्ये ते विकासाचे भरपूर कामं होतील, भरपूर निधी पडतील. मुख्यमंत्र्यांची सभा धारणीमध्ये झालेली, त्यामुळे त्यांनी सुद्धा आवाहन केलेलं आहे जनतेला, भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक नगरसेवक आणि नगराध्यक्षांना निवडून द्या, जेणेकरून धारणीचा कायापलट करू असं आवाहन सुद्धा त्यांनी केलेलं आहे. आता मतदार राजा कोणाला कौल देते हे पाहणं आता महत्त्वाचं ठरेल. कॅमेरामॅन अमोल देशमुखसह प्रणय निर्बाण, ABP माझा, धारणी, अमरावती. संसदेच्या 3 आठवड्यांच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात होतीये. अणुऊर्जा, राष्ट्रीय सुरक्षा, कॉर्पोरेट लॉ यासह विविध विधेयकं या अधिवेशनामध्ये सादर होण्याची शक्यता आहे. मतदार याद्यांची फेरतपासणी, मतचोरी, वंदे मातरम, नवी दिल्लीमधलं हवा प्रदूषण या मुद्द्यांवर अधिवेशनामध्ये जोरदार चर्चा होण्याची शक्यता आहे. काँग्रेससह विरोधी पक्षांनी या मुद्द्यांवरून सरकारला घेरण्याची रणनीती आखली आहे. हे अधिवेशन 3 आठवड्यांचं असलं तरी प्रत्यक्ष कामकाजाचे फक्त 15 दिवसच असतील. अधिवेशन कमी दिवसांचं असल्यामुळे विरोधकांनी यावरूनही सरकारवर टीका केली आहे. संसदेच्या हिवाळी अधिवेशनामध्ये कोणकोणती विधेयकं सादर होऊ शकतात आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. SIRचा मुद्दा हा या अधिवेशनामध्ये गाजू शकतो. कुठले मुद्दे हे खूप वादग्रस्त ठरू शकतात ते आपण बघतोय. दिल्लीमधल्या वायू प्रदूषणाचा मुद्दा, भारताचं परराष्ट्र धोरण, राष्ट्रीय सुरक्षा हे मुद्दे या अधिवेशनामध्ये चांगलेच गाजण्याची शक्यता आहे. देशामधल्या शेतकऱ्यांची सद्यस्थिती, बेरोजगारी आणि महागाई या मुद्द्यांवरही जोरदार रणकंदन पाहायला मिळू शकतं. अणुऊर्जा विधेयक, आता कुठली विधेयकं या अधिवेशनामध्ये सादर होऊ शकतात आपण ही विधेयकं बघतोय. अणुऊर्जा विधेयक, उच्च शिक्षणावर आधारित विधेयक, राष्ट्रीय महामार्ग संशोधन विधेयक, 131वी घटना दुरुस्ती विधेयक, कॉर्पोरेट लॉ आणि शेअर बाजाराबद्दलचं विधेयक. संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर काल झालेल्या NDAच्या बैठकीला अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून कुणीही उपस्थित नव्हतं आणि त्यावरूनच राजकीय वर्तुळामध्ये चांगली चर्चा रंगतेय. मात्र नगरपालिका निवडणुकांच्या प्रचार सभेमध्ये व्यस्त असल्यानं बैठकीला जाता आलं नाही अशी प्रतिक्रिया अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिली आहे. मी आणि प्रफुल्लबाई आम्ही दोघे त्या ठिकाणी उपस्थित राहणं अभिप्रेत होतं, परंतु आपल्यालाही कल्पना आहे की प्रचाराचा आजचा आणि उद्याचा शेवटचा दिवस आहे. मी रायगडमध्ये प्रचाराला आहे, प्रफुल्लबाई गोंदियामध्ये प्रचाराला आहेत. आमचे समन्वयक किंवा किरण रिजिजूजी जे आमचे संसदीय खात्याचे मंत्री आहेत त्यांना आम्ही दोघांनी काल कळवलं होतं की प्रचाराच्या मध्ये व्यस्त असल्यामुळे आम्ही त्या बैठकीला नाही. बाकी त्याच्यातलं वेगळं कारण असलं तर काही कारण नाही. मुंबईमधल्या वांद्र्यामध्ये युगेंद्र पवार यांचा लग्न सोहळा पार पडलाय. विवाह सोहळ्याला राज्यामधल्या दिग्गज नेत्यांनी उपस्थिती लावली. राज ठाकरे यांनी लग्न सोहळ्याला उपस्थिती लावून वधूवरास आशीर्वाद दिले. तर लग्न सोहळ्यामध्ये सुप्रिया सुळे यांनी नृत्य करून सर्वांचं लक्ष वेधलं. तर लग्न सोहळ्यात संपूर्ण पवार कुटुंबीय उपस्थित होतं. या सोहळ्याला सुनेत्रा पवारही उपस्थित होत्या. मुख्यमंत्री फडणवीसही या सोहळ्याला उपस्थित होते. तर आपण या विवाह सोहळ्याची खास दृश्य बघतोय. राज्यामधले अनेक बडे नेते या विवाह सोहळ्याला उपस्थित होते. आपण बघतोय युगेंद्र पवार यांचा विवाह सोहळा वांद्र्यामध्ये पार पडलेला आहे. या विवाह सोहळ्याला संपूर्ण पवार कुटुंबीय उपस्थित होते आणि त्यासोबतच राज ठाकरे आणि इतर राजकीय नेते देखील उपस्थित होते. सुप्रिया सुळेंनी गाण्यावर ठेका धरलेला आपण बघतोय. सुप्रिया सुळेंच्या लाडक्या भाच्याचं हे लग्न होतं. शरद पवार असतील, राज ठाकरे असतील असे सगळे रथी महारथी या लग्नाला उपस्थित होते. संपूर्ण पवार कुटुंबीय या लग्न सोहळ्याच्या निमित्तानं एकत्र दिसले. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.